आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभरात माझं पहिलं मत देशासाठी हे जनजागृती अभियान सुरू आहे। यानिमित्त राज्यातूनही विविध क्षेत्रातले मान्यवर नवमतदारांना मतदानाचं आवाहन करत आहेत। विद्यालयांमध्येही विविध कार्यक्रमांचं आयोजन करत मतदानाबाबत जनजागृती केली जाते। विद्यार्थी सुद्धा मतदानाबाबत आपलं मत व्यक्त करत मतदानाचं आवाहन करत आहेत। पेक्षा जास्त विद्यार्थी नवमतदार म्हणून नोंदणी केलेला आहे आणि त्यातील 90% विद्यार्थ्यांना त्यांचं मतदान कार्ड बाय पोस्ट मिळालेलं आहे। त्यानंतर आम्ही नवमतदारामध्ये जागृती होण्यासाठी आतापर्यंत एस्से कॉम्पिटिशन, डिबेट कॉम्पिटिशन, म्युझिक स्पर्धा, त्यानंतर विविध प्रकारचे सेमिनार अशा प्रकारचे आम्ही कार्यक्रम मतदार जागृती करण्यासाठी घेतलेले आहेत। त्यामुळे नवीन मतदार जे विद्यार्थी आहेत त्यांच्या प्रती लोकशाही बळकटी करण्यासाठी मतदान करण्यासाठी ते उत्सुक आहेत आणि त्यानुसार सर्व विद्यार्थ्यांमध्ये एक प्रकारची जाणीव जागृती वाढलेली आहे। मतदान यादीमध्ये माझं नाव पहिल्यांदाच आलं आहे, त्याबद्दल मी खूप खुश आहे। देशाची लोकशाही बळकट करण्यासाठी आपण ही योग्य नेतृत्व घडवून आणावं आणि योग्य नेता देशासाठी चुनावा ही माझी विनंती आहे। आपलं एक मतदान आपल्या 5 वर्षासाठी असतो, तर तो आपणच निवडायचा असतो, तर आपण योग्य नेता निवडावा हीच माझी विनंती। मला मतदानाचा पहिला अधिकार भेटल्याबद्दल मी खूप खुश आहे आणि मला नवमतदारांना असा एक आवाहन करावासा वाटतो की हर्ष उल्हासाने काम करा, नवमतदारांनो मतदान करा, लोकशाहीचा सन्मान करा, मतदानाचा हट्ट धरा, भविष्य आपल्याच हाती आहे, थोडासा विचार करा, कर्तृत्वनिष्ठेशी एकनिष्ठ रहा, विकासाला साथ द्या, नवमतदारांनो मतदान करा। मला सगळ्यांना हेच आवाहन करायचं आहे की भविष्यात जे काही घडणार आहे ते आपल्यासाठी आहे आणि ते आपणच करू शकतो।